ही जी गर्दी दिसते तुम्हाला व हा ताशांचा जो आवाज येतोय हे इतर काही नसून ही मिरवणूक आहे गणेश विसर्जनाची। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये। तर आज आपण पोहोचलो आहोत गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये। टिळक रोड व बाजीराव रोड फिरून झाल्यावर आपण येऊन पोहोचलो आहोत लक्ष्मी रोडच्या गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये। तर मिरवणुकीची सुरुवात आपण करत आहोत श्रीमंत भाऊसाहेब रांगारी यांच्या मिरवणुकीपासून। सर्वप्रथम आपण त्यांच्या मिरवणुकीतील पथकाला भेट दिली। त्यातील एक पथक म्हणजे रमणबाग। रमणबाग हे खूप सुंदर ताशा वादन करत होते, पण वेळेची मर्यादा असल्यामुळे खूप पळापळ चालली होती। त्यांच्या वादनाचा आस्वाद घेतल्यावर आपण पुढे येऊन पोहोचलो श्रीराम पथकाकडे। श्रीराम पथक हे त्यांच्या आगमनाच्या दिवशी सुद्धा उपस्थित होते। त्या दिवशी त्यांनी खूप छान असे वादन केले होते, हे तुम्ही आमच्या अगोदरच्या ब्लॉगमध्ये पाहिले असेलच। रात्रीचे 1:30 वाजले होते, पण पथकातील मुलामुलींची स्फूर्तीची दाद द्यावी लागेल। ते सुद्धा खूप जोराशोराने ढोल ताशा वादन करत मिरवणुकीचा आनंद घेत होते। पथकानंतर आपण श्रीमंत भाऊसाहेब रांगारी यांच्या बाप्पाच्या रथाकडे। ढोल ताशांचा आवाज व बाप्पाच्या रथावरील फायर शो हा त्या रथाची शोभा वाढवत होता। त्यांनी खूप सुंदर असा फायर शो सादर केला होता। गणेश भक्तांनी हा फायर शो बघण्यासाठी प्रचंड अशी गर्दी केली होती, हे तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दिसत असेलच। फायर शोचे खूप छान असे प्रदर्शन पाहिल्यावर आपण पुढे येऊन आपल्या मित्रांना भेटलो। मित्रांना भेटून त्यांच्याबरोबर थोडी मस्ती केली। आमचे मित्र जे भाऊसाहेब रांगारी यांच्या मंडळात उत्सव करते आहेत, त्यांच्यामुळे आम्हाला रथाच्या जवळ बाप्पाचे दर्शन घेण्यास मिळाले। त्यानंतर आम्ही येऊन पोचलो मंडईवाले म्हणजे शारदा गणपती यांच्या मिरवणुकीमध्ये। शिवगर्जना पथकाचा झेंडा फडकवण्याचा खेळ बघून आपण थोडी मस्ती केली। या दादांचा आवाज बघून मी त्यांना म्हणलो, दादा तुमचे डोळे बाहेर आले आहेत। त्यांच्याबरोबर मस्ती केल्यावर आम्ही थोडे पुढे येऊन पोचलो। अखिल मंडई मंडळ यांचा ढोल ताशाचा वादनाचा आनंद घेत आम्ही त्यांच्या रथाजवळ पोहोचलो। त्यांनी सुद्धा बाप्पाच्या मिरवणुकीसाठी खूप छान असा देखावा सादर केला होता। त्यांनी यावर्षी मिरवणुकीसाठी हायड्रोलिक बोट हा देखावा सादर केला होता। त्यांचे कार्यकर्ते आले रे आले मंडईवाले अशी घोषणा देत त्यांच्या मिरवणुकीतील असलेली उपस्थिती दर्शवित होते। अखिल मंडई मंडळ यांच्या शारदा गणपतीचे दर्शन घेतल्यावर आपण पुढच्या दिशेने निघालो। पुढे होते ते पंचमुखी हनुमान मंडळ। पंचमुखी हनुमान मंडळ या मंडळात सामील झालेल्या या पथकाने खूप छान असे प्रदर्शन केले। ताशांचा कडकडाट व त्यात सामील झालेले हे चिमुकले तालाला ताल लावत खूप छान अशा प्रकारे वादन करत होते। चिमुकले वादन इतके छान करत होते की त्यांचे हात टाकायचे नावच नव्हते घेत। त्यानंतर आपण पंचमुखी हनुमान मंडळ या मूर्तीचे दर्शन घेऊन आपण पुढे निघालो। पुढे आपण येऊन पोहोचलो बाल विकास मंडळाच्या मिरवणुकीमध्ये। बाल विकास मंडळ यात सामील झालेल्या या पथकाने ताशांच्या कडकडाट करत त्यांची उपस्थिती दर्शवून दिली।
त्यानंतर या पथकात सामील असलेल्या या ताशा सम्राटांनी त्यांच्या पथकातील ताशावादकांना एकत्रित करून खूप छान असे वादन केले. बालविकास मंडळाच्या बाप्पाचे दर्शन करून आपण पुढे निघालो. ताशांचा कडकडाट ऐकून पुन्हा एकदा थांबलो. मिरवणुकीतील हे पथक व त्यांचे रांग लावून थांबलेले हे ताशावादक खूप छान अशा प्रकारे ताशावादन करत होते. रात्रीचे 2:30 वाजले होते, पण मिरवणुकीत सामील झालेले पथक काही थकण्याचे नाव नव्हते घेत. मिरवणुकीत सामील झालेले हे पथक इतके छान वादन करत होते की आजूबाजूची लोक यांच्या वादनाची कला बघण्यासाठी थांबले होते. नंतर या मंडळातील पथकाने संबळाचा कार्यक्रम सुरू केला. ते सुद्धा खूप छान अशा प्रकारे संबळ वाजवत एन्जॉय करत होते. संबळ वादनाची सादर केलेली ही कला बघून आपण बाप्पाचे दर्शन केले. पुढे आपल्याला भेट झाली ती म्हणजे नादब्रह्म पथकाची. त्यात सामील असलेल्या कुणाल वायकर यांनी इतके छान ताशावादन केले की तेथे सामील असलेल्या लोकांनी त्याचे खूप कौतुक केले. शनिपार मंडळ ट्रस्ट या मंडळाने नादब्रह्म व शंभू या पथकांना मिरवणुकीत सामील केले होते. दोन्हीही पथक खूप छान अशा प्रकारे ढोल ताशा वादन करत होते. त्यानंतर आपण पुढे जाऊन पोचलो शंभू पथकाकडे. शंभू पथकाचा झेंडा फडकवण्याचा खेळ बघून त्यांच्या ढोल ताशा वादनाचा आनंद घेऊन आपण वाट बघत होतो ती म्हणजे त्यांनी सादर केलेला मिरवणुकीतील देखावा. शनिपार मंडळ ट्रस्ट यांनी यावर्षी सालाबतप्रमाणे भला मोठा देखावा सादर केला होता. त्यांनी यावर्षी सुद्धा मोठा देवमासा याचे स्वरूप घेऊन खूप छान अशा प्रकारे मिरवणुकीत त्यांची उपस्थिती दर्शवली होती. शनिपार मंडळाचा हा सुंदर असा देखावा बघून आपण त्यांच्या बाप्पांचे दर्शन घेऊन आपण पोहोचलो पुढे निंबाळकर तालीम यांच्या बाप्पाकडे. निंबाळकर तालीम या मंडळात सामील झालेल्या या पथकाने सुद्धा खूप छान असे प्रदर्शन केले. त्यानंतर आपण निंबाळकर तालीम यांच्या बाप्पाचे दर्शन केले. या मंडळात सामील असलेल्या या दादांनी डमरूचे वादन इतके छान केले की लोकांनी यांचे खूप कौतुक केले. त्यानंतर आपण पुढे येऊन पोहोचतो ते म्हणजे लक्ष्मी रोडचा राजा गणपती मंडळ येथे. या मंडळात सुद्धा 2 पथकांनी सहभाग घेतला होता आणि त्यातील पहिले म्हणजे नादलव्य. व दुसरे जे पथक सामील झाले होते त्यांचे नाव परशुराम असे होते. दोन्ही मंडळाचा सादर केलेला खेळ बघून आपण लक्ष्मी रोडचा राजा या मंडळाच्या बाप्पांच्या मूर्तीकडे पोहोचलो. बाप्पाचे दर्शन घेऊन
आपण मिरवणुकीतील प्रवास संपवला। तर तुम्हाला आमचा हा ब्लॉग कसा वाटला आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगा व आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।